Hello everyone, welcome to another session of Marathi reading and listening practice. Today I am going to read a lesson from the textbook of Balabharati of Standard 8 for English Medium. Okay, let's read it now. The lesson's name is Amchi Sahal. Sahal means picnic, our picnic. Okay, I will read it paragraph by paragraph. Okay, please pause the video and see if you can read it. Okay, let me start. आमची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती. सहलीला वर्गातील सर्व मुले मुली आल्या होत्या. बाईंनी सगळ्यांना जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्या आणायला सांगितले होते. चित्रकलेचे साहित्यही बरोबर घ्यायला सांगितले होते. आमची सहल, our picnic, was in the Amrai. Amrai means the garden where the mango trees are planted. गावच्या आमराईमध्ये, the Amrai or the garden of the village. So सहल गेली होती means our picnic was arranged. सहलीला वर्गातील सर्व मुले मुली आल्या होत्या. All the boys and girls from the class had come to that picnic. Bai means lady. So in school, the lady teacher are called as Bai. So teacher had asked everyone to bring tiffin and water bottles. चित्रकलेचे साहित्य, चित्रकला drawing, साहित्य means tools. बरोबर घेणे means to carry something with. So teacher had asked us to carry the tools for drawing. Next paragraph. Okay, again pause the video and try to read it. आम्ही आमराईकडे निघालो. रस्त्यावर वेगवेगळ्या आकारांची, वेगवेगळ्या प्रकारची झाडे होती. झाडांची दाट सावली रस्त्यावर पडली होती. आम्ही रमत गमत झाडांचे निरीक्षण करत चाललो होतो. रस्त्याने जाताना बाईंनी विविध झाडांची माहिती सांगितली. So we started going towards the garden. रस्त्यावर वेगवेगळ्या आकारांची, आकार shape, प्रकार type. So on the road there were different trees of different size and types. दाट सावली, dark shadow. झाडांची दाट सावली रस्त्यावर पडली होती. So dark shadows of trees had fallen on the road. आम्ही रमत गमत, joyfully, playfully, झाडांचे निरीक्षण करत चाललो होतो. निरीक्षण करणे to observe. चाललो होतो, we were going or walking on the road, observing tree in a very fun-filled environment. रस्त्याने जाताना बाईंनी विविध झाडांची माहिती सांगितली. So on the way, रस्त्याने जाताना, while going on the way, teacher told us about information about different trees. आमराईमध्ये आम्ही सकाळी 11 वाजता पोचलो. We reached to the garden at 11 o'clock. तेथे आंब्याची खूप झाडे होती. There were many mango trees. ती ओळीने लावलेली होती. ओळ means row. So those mango trees were planted
इन ए रो. मी बाईंना विचारले, आय आस्क्ड माय टीचर, बाई याला आमराई का म्हणायचे? टीचर, वाय शुड इट बी कॉल्ड आमराई? बाई म्हणाल्या, टीचर सेड, राई म्हणजे दाट झाडी. टीचर सेड, राई, द वर्ड राई इन मराठी इट मीन्स थिक फॉरेस्ट और थिक वेजिटेशन. जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात त्याला आमराई म्हणतात. द प्लेस वेअर मेनी मँगो ट्रीज आर प्लांटेड अँड नर्चर्ड or grown, that place is called Amrai. पोपट, कोकिळ, चिमण्या, कावळे, साळुंक्या असे कितीतरी पक्षी झाडांवर बसले होते. पोपट, पॅरट, कोकिळ, ककू, चिमणी, स्पॅरो, कावळा, क्रो, साळुंक्या. I don't know exact English word, but it's a kind of small bird. So such different kinds of birds were sitting on the tree. त्यांचा किलबिलाट चालला होता. पक्षी आनंदाने उडत होते. आम्हीही आनंदाने बागडत होतो. त्यांचा किलबिलाट चालला होता मीन्स ऑल दोज बर्ड्स वेअर मेकिंग साऊंड्स, किलबिलाट, देर चर्पिंग. पक्षी आनंदाने उडत होते. बर्ड्स वेअर फ्लाइंग हॅपीली. आम्ही आनंदाने बागडत होतो. बागडणे मीन्स मूव्ह हिअर अँड देअर विथ हॅपीनेस इन अ प्लेफुल मॅनर, जम्पिंग हिअर अँड देअर. आम्ही लपाछपी, शिवणा पाणी, ऊन सावली असे खेळ खेळलो. सो दे प्लेड डिफरंट काइंड्स ऑफ गेम. लपाछपी, हाईड अँड सीक. शिवणा पाणी, इट्स लाईक रनिंग टू कॅच दी अदर पर्सन. ऊन सावली, अगेन ए प्ले विच इज प्लेड ऑन दी ग्राउंड. खेळ खेळलो. वी प्लेड डिफरंट गेम्स. वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या गोळ्या केल्या. वारा, विंड. कैरी means raw mango. Its plural is kairya. So the raw mangoes which had fallen down because of the wind, we collected them. सगळ्या कैऱ्यांचा चट्टामट्टा केला. चट्टामट्टा करणे, it means finish completely without keeping even a particle in the plate. So सगळ्या कैऱ्यांचा, so we finished all those raw mangoes. आम्ही सहभोजन केले. भोजन means meal. Sahabhojans means having meal together. So we had a meal together. त्यानंतर बाईंनी आम्हाला चित्रे काढायला सांगितली. Afterwards, teacher asked us to draw pictures. आंब्याच्या झाडावर पोपट आंबा खातो आहे असे चित्र मी काढले. So I painted a picture or drawing and I depicted the scene of a parrot is eating a mango on a mango tree. कोणी कैऱ्यांनी लगडलेले झाड काढले. Some students drew a tree full of raw mangoes. Lagadane, it means having the full blossom and it is full of the fruits. तर कोणी खूप पक्षी बसलेले आंब्याचे झाड काढले. Whereas few drew a mango tree which had lot of birds sitting on it. कोणी आमराईचे चित्र काढले. Few drew the picture of the garden. तर कोणी कैऱ्या गोळा करणारी खेळणारी मुले काढली. Whereas few drew the picture of boys and girls collecting raw mangoes and playing.
बाईंनी सर्वांची चित्रे बघितली. टीचर हॅड अ लुक ॲट एव्हरीवन्स पिक्चर और ड्रॉइंग. त्यांनी आम्हाला कैरी व आंबा यातला फरक सांगितला. शी टोल्ड अस difference, farak is difference between kairi, which is raw mango, and amba, which is mango ripen. कैरीपासून आंब्यापासून बनवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांची नावे सांगितली. पदार्थ means dish. So in this context, the teacher told us about different dishes that are made from raw mango and ripened mango. सायंकाळी आम्ही घरी परतलो. In the evening we returned home. दिवसभर खेळून बागडून आणि लांबपर्यंत चालून देखील आम्ही थकलो नव्हतो. For whole day we played, we just danced or moved here and there, jumped here and there, and we had walked very far. देखील चालून देखील, still, even if we had done so many activities, still we were not tired. थकलो नव्हतो. Another word is दमलो नव्हतो. We were not tired. उलट, in reverse or in other way, आम्हाला खूप उत्साही, आनंदी व ताजेतवाने वाटत होते. इन कॉन्ट्रास्ट, वी वेर व्हेरी मच एक्सायटेड और व्हेरी मच एन्थुझियास्टिक. आनंदी, हॅपी, ताजेतवाने, फ्रेश. सो वी वेर फीलिंग व्हेरी फ्रेश अँड हॅपी. सो दॅट वॉज अबाउट दी लेसन, आमची सहल, आवर पिकनिक. So I'll quickly read the questions that are asked below this lesson. मुलांची सहल कोठे गेली होती? Where was the picnic arranged? सहलीला जाताना मुलांनी काय काय सोबत नेले होते? काय काय? What all things सोबत नेले होते? They had carried while going to picnic. बाईंनी आमराईचा अर्थ काय सांगितला? What meaning of amrai did teacher tell them? आमराईमध्ये मुले कोणते खेळ खेळली? What all plays or games did they play in the garden? झाडे वेली लावू चला, स्वच्छ हवा मिळेल आपल्याला. Let's plant the trees and creepers so that we will get clean air. झाडांची घेता काळजी, फुले फळे मिळतील ताजी. When you take care of trees, you will get fresh fruits and flowers and fruits. झाडे झाडे लावू आपण. झाडे झाडे, it means like lot of trees. So let's plant lot of trees. तरच, then only कमी होईल प्रदूषण. Pollution will reduce. So that's it about today's session. I hope you like the lesson and the reading practice. Please subscribe to my channel so that you will keep getting notification about upcoming videos, and do visit my website learnmarathivithkaushik.com to learn Marathi conversation, sentences, basic grammar structures and scripts and many more things. And tell your friends, colleagues, relatives about these resources. Thank you. Bye. See you next time.